दरम्यान ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या प्रवेशावरून विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। आता ड्रग्सवाले आहेत, माफिया आहेत, बुकी आहेत, यांच्यासाठी नवीन मशीन आणलेली आहे त्यांनी आणि त्या मशीनमध्ये ते घालतायत। जो ड्रग्स विकणारा असेल, ड्रग्स पोहोचवणारा असेल, ड्रगलर असेल, माफिया असेल, गुंड असेल, सर्वात मोठा गुंड आहे, त्याच्यासाठी सगळी मोठी मशीन 3 प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत भाजपने। त्याच्यात घालतात, बाहेर काढतात आणि त्यांच्यासाठी शुद्ध करून घेतात। तुळजापूर शहराला या ड्रग्जमुळे बदनाम करणारी खरं तर ही लोक आहेत आणि बदनामीपेक्षा तिथल्या तरुण युवकांना या व्यसनाच्या आहारी घालणं म्हणजे अक्षरशः पुढची पिढी बर्बाद करणारी ही माणसं आहेत। आणि अशा माणसाला जर एखादा पक्ष प्रवेश देत असेल, राजकीय आश्रय देत असेल, तर मी तुळजापूरच्या जनतेला आवाहन करेन, आपण आपल्याला लोकशाहीनं जे शस्त्र दिलंय मतदानाचं, त्याच्या माध्यमातून योग्य असा धडा शिकवणं गरजेचं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।